अखेर सोन्याचा भाव बदलला. सरकारने केला सोन्याचा भाव फिक्स. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अखेर सोन्याचे नवीन भाव सरकारने जाहीर केलेत. 5 मिनिटांपूर्वी स्वतः प्रधानमंत्री यांनी एक असा मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे सोने चांदीचे भावच बदलले. अचानक घेतलेल्या या एका मोठ्या निर्णयामुळे सोने चांदीच्या बाजारामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण आता सोने चांदीचे भाव पूर्वीसारखे राहिले नाहीत. सोने चांदीचे भाव बदलले. आजचा जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा भाव जर बघितला तर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की स्वतः सरकारने या भावाच्या बाबतीत एक महत्त्वाचा असा नियम लागू केल्यामुळे आता सोने चांदीची विक्री नवीन पद्धतीने होणार आहे. पूर्वी टीव्हीवर जो भाव दिसायचा किंवा बाजारामध्ये जो भाव सांगितला जायचा त्याच भावाने खरेदी विक्री होत राहील. पण आता तसे होणार नाही. आता नवीनच भावानुसार खरेदी होणार आहे. 2026 नेट सुरू झाले आहे. त्यातच काल सरकारने मध्यरात्री एक मोठा निर्णय लागू केला आहे. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय लागू केला आणि ज्यामुळे सोने चांदीच्या किमतीमध्ये हा अतिशय वेगाने आणि विचित्र बदल जाणवला आहे. सोने विक्री करणारे जे विक्रेते आहेत ते देखील हैराण झाले आहेत. इतके भाव कसे काय बदलले? कारण की आज सकाळी जे काही भाव जाहीर झाले होते ते भाव वेगळेच ठरले आहेत आणि सरकारने जे भाव लागू केले आता तेच इथून पुढे लागू होणार आहेत. मग नेमके काय आहेत भाव? आजचा ताजा 18 कॅरेटचा, 22 कॅरेटचा आणि 24 कॅरेटचा नेमका भाव काय आहे? खरंच हा भाव बदलला आहे का? नेमके किती रुपयांचा बदल झाला आहे? हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की सोने चांदीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारने हस्तक्षेप करून मोठ्या भावामध्ये बदल केला आहे. गेल्या वर्षभरात सोने 70 ते 75% वाढले होते. गोरगरीब जनतेच्या हाताबाहेर गेलेले सोने नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सरकारने सोने चांदीच्या विक्रीवरती एक नवीन नियम लागू केला आहे. ज्यामुळे आता सोने चांदीची विक्री आता नव्या नियमानुसार होणार आहे आणि ज्यामुळे सोने चांदीचा जो काही भाव आहे तर तो आता अशा पद्धतीने राहणार आहे. त्यामुळेच आजचा जो काही ताजा भाव असणार आहे तो 18 कॅरेट सोन्याचा ताजा भाव, 24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव आणि 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव जो आजचा आहे तो अतिशय वेगळा आहे. पहा, लोकांना वाटत होते काल थोडेफार सोने बदलले होते, किमतीमध्ये आज थोडाफार बदल होईल, पण तसे झाले नाही. आज अचानक किमतीमध्ये असा काही बदल झाला की लोकांना विश्वास होणे देखील कठीण झालं. ही बातमी स्वतः प्रशासकीय सूत्रांकडून सांगितली जात आहे आणि त्यामुळे भाव जाहीर होताच एकाच तासांमध्ये बाजारामध्ये गर्दी पाहायला मिळाली आहे. आता गाड्या लावायला सुद्धा जागा राहिली नाही. जळगावमध्ये, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर धुळे, पुणे, नाशिक या ठिकाणी सराफ बाजारामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कारण की सोन्याचा भावच उलटा फिरला. सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची अतिशय महत्त्वाची अशी माहिती सरकारने अधिकृतरित्या जाहीर केली. सोने चांदीचे दर ज्यामुळे पूर्णपणे पलटले आहेत आणि ज्यामुळे आता सोने चांदीचे भाव वाढीचा खेळ हा संपलेला आहे. आज दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे नवे दर जाहीर झाले आहेत तर ते प्रसिद्ध करण्यात आले आणि ज्यामुळे सोने चांदीचे मार्केट पूर्णपणे बदलले आहे. गेल्या 15 दिवसांपासून सोने सातत्याने वाढी भावाने विकले जात होते. किमती हळूहळू वाढत चालल्या होत्या, पण गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये घसरण पाहायला मिळाली. अचानक सोने वाढले. काल झालेल्या बैठकीमध्ये एक असा मोठा निर्णय घेण्यात आला आणि ज्यामुळे सोने चांदीचे भाव हे फिक्स झाले. आता भाव बदलणार नाहीत. सोने चांदीचे भाव आता फिक्स होणार. आता इथून पुढे सोने चांदीचे भाव बदलण्यासाठी वेगळेच नियम आता लागू होणार. इतिहासात कदाचित पहिल्यांदाच हा इतका मोठा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आजचे भाव अचानक बदलले आहेत. आजचे भाव जे होते ते तुम्ही टीव्हीला पाहिले होते, पेपरला वाचले होते, ते भाव नाही आहेत. आता स्वतः सरकारने जाहीर केलेले भावच आता इथून पुढे लागू राहणार आहेत. मग काय आहेत ते भाव? किती रुपये भाव राहणार आहेत? काय आहेत आजचे 24 कॅरेटचा दर आणि चांदी किती रुपये किलोने विकली जात आहे? बघा, खरं तर हा जो काही निर्णय आहे हा दाबण्याचा प्रयत्न झाला होता. काही ठिकाणी अजूनही जर जुन्या भावाने सोने विकले जात असेल तर तुम्ही हा भाव नवीन कोणते आहेत तर ते लक्षपूर्वक पहा. खरे भाव कोणते आहेत हे जाणून घ्या. तुम्ही नुसता आजचा भाव जाणून जर व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होऊ शकते. कारण की येणाऱ्या काळात काय होणार आहे, पुढील 3 महिन्यांसाठी कशा पद्धतीने भावांमध्ये फिरणार आहे, 31 मार्च 2026 पर्यंत कशा पद्धतीने भाव असू शकतात, कशा पद्धतीने मार्च एंडिंग पर्यंत भाव फिरणार आहेत, याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आजचे ताजे भाव काय आहेत व्हिडिओमध्ये आपण सगळ्या आधी पाहणार आहोत. आजचे ताजे जे काही भाव आहेत, 18 कॅरेटचे काय आहेत, 22 कॅरेटचे काय आहेत आणि 24 कॅरेटचे काय भाव आहेत आपण या ठिकाणी लगेच पाहणार आहोत. आणि त्यानंतर मार्च एंडिंगपर्यंत भावात काय बदल होणार आहे, मार्च एंडिंगला नेमके काय होणार आहे, 31 मार्चपर्यंत भाव कशा पद्धतीने बदलणार आहेत, काय सरकारने भाव फिक्स केले आहेत, कशा पद्धतीने 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव असणार आहेत. जर तुम्हाला सोने खरेदीत फायदा करून घ्यायचा असेल, जर तुमचे नुकसान होऊ द्यायचे नसेल आणि तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. सर्वात आधी
आता ताज्या दरांपासून सुरुवात करूया। 18 कॅरेटचे जे काही भाव आहेत, 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे नेमके दर काय सुरू आहेत हे तर आपण जाणून घेणारच आहोत। पण त्यासोबतच अचानक सोन्यात घसरण का सुरू झाली, यामागचे मूळ कारण काय आहे, मध्यरात्री नेमका कोणता नियम लागू झाला आणि त्याचा सोन्याच्या बाजारावरती इतका मोठा परिणाम कसा झाला, लोकांची गर्दी इतक्या प्रचंड प्रमाणात का वाढत आहे। आज सकाळी 10 वाजता जे दर होते ते दुपारी 12 नंतर पूर्णपणे बदललेले आहेत। सकाळी लोकांनी टीव्हीवर पाहिलेले दर वेगळे होते। बरेच लोक सकाळी टीव्हीवर बातम्या पाहतात ज्यात 18 कॅरेट 22 कॅरेटचे काहीतरी ठराविक दर सांगितले जातात। टीव्हीवरती बातमीदार खूप जोरात ओरडून सांगतात की सोने वाढले किंवा सोन्याच्या किमती या कमी झाल्या, पण सर्वसामान्य माणसाला वाटत होते की यात काही फारसा बदल झाला नाही। जास्तीत जास्त 500 रुपयांची घट होईल किंवा 200 ते 400 रुपयांची वाढ होईल, या पलीकडे यामध्ये काही घडणार नाही असे लोकांना वाटत होते। सोन्याचे भाव खूपच वाढल्यामुळे लोकांनी सोने खरेदी करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते। सोन्याच्या किमती आता आपल्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत असे समजून अनेकांनी सोन्याच्या बातम्या देखील पाहणे सोडून दिले होते। पण आज अचानक जे काही घडले आहे, म्हणजेच काल मध्यरात्री जो काही निर्णय झाला, त्या निर्णयामुळे सोन्याच्या किमती पूर्णपणे बदललेल्या आहेत। त्यामुळे 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे ताजे भाव जर तुम्ही आता पाहिले तर तुम्ही नक्कीच खुश व्हाल। ज्या लोकांनी सोन्याची आशा सोडून दिली होती ते सुद्धा आता विचार करत आहेत। काही लोकांचे म्हणणे होते की सोने खरेदी करणे बंद करा म्हणजे भाव आपोआप कमी होईल, परंतु सरकारने या परिस्थितीकडे लक्ष दिले आणि मोठा निर्णय घेतला। आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कारण की फक्त भाव ऐकून जर तुम्ही व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होऊ शकते। यामागचे कारण असे की बाजारात काही ठराविक मोठे गुंतवणूकदार जे आहेत, जे एका दिवसाला करोडो रुपयाचे सोने खरेदी करतात। जेव्हा किलोमध्ये सोन्याची खरेदी केली जाते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण मार्केटवरती साहजिकच होत असतो। जर एखाद्या मार्केटमध्ये काही मूठभर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने उपलब्ध राहत नाही। याचाच अर्थ सोन्याची मागणी जी काही आहे ती वाढलेली आहे आणि मागणी वाढली की पुरवठा देखील या ठिकाणी कमी होतो। मार्केटचे साधे गणित आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूचा भाव आपोआप वाढत असतो। सोन्याचा जो काही फुगा तयार झाला होता तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारांमुळे झाला होता का काय याची पडताळणी देखील झाली। त्यामध्ये सोन्याचा भाव वाढी मागचे जे काही खरे कारण आहे ते समोर आले आणि कारण मोडीत काढण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आणि त्यामुळेच आज सोन्याचे जे काही भाव आहेत ते बदललेले आहेत। आता सर्वात आधी आपण चांदीपासून सुरुवात करूया। चांदी ही जी काही आहे, आजची जी काही चांदी आहे तिचा भाव 238 प्रति ग्रामने विकली जात आहे। म्हणजेच 238 प्रति ग्रामने जर म्हटले तर एक तोड्याला 2380 रुपये आणि 1 किलोचा जर तुम्ही हिशोब केला तर 2,38,000 रुपयांना आजची ही जी काही चांदी आहे ती विकली जात आहे। नंतर आता 18 कॅरेट सोन्याचा आजचा जो काही ताजा भाव आहे तो काय आहे चला जाणून घेऊया। तर बघा, 18 कॅरेटचा जो काही भाव आहे 1 ग्रॅमचा तो भाव आहे 10,362 रुपये। 10,362 रुपयाने 18 कॅरेटचे जे काही सोने आहे ते आजच्या ताज्या भावाने विकले जात आहे। 22 कॅरेटचे जे काही सोने आहे ते एका ग्रॅमला 12,300 रुपयांनी विकले जात आहे। त्याच्यानंतर 24 कॅरेटचे जे काही सोने आहे ते एका ग्रॅमला 13,550 रुपयांनी विकले जात आहे। तर अशा प्रकारे सोने चांदीची जी काही हालचाल आहे ती आहे सध्या जी काही मार्केटमध्ये सुरू आहे, परंतु पुन्हा एकदा सोने चांदीचे भाव या ठिकाणी वाढताना दिसून येत आहेत।